तुम्हाला चालतंय मग मला ओके रोल करा. अशोक सर, मला तुम्हाला प्रश्न आहे पहिला. प्रश्न विचार ना. आपल्या महाराष्ट्रापुरता आता विचार करूयात की मागे महाराष्ट्रामध्ये सायलेंट करायला जावा ना. त्याच्यामध्ये एक विज्ञान सुद्धा आहे. सो त्या विज्ञानाकडे तुम्ही कसं बघता? विज्ञानाकडे म्हणजे विज्ञान ही जरूर बघण्यासारखीच गोष्ट आहे. तर काय विज्ञानमुळे नुसतं विज्ञानकडे बघितलं तर त्याच्यात काय आहे ना, पण विज्ञान हे कशाच्या अगेन्स्ट आहे त्याचा विचार केला तर जास्त महत्त्वाचा ठरतो. विज्ञान हे पाहिजेच. आता विज्ञान बदलत चाललेले निर्णय शोध लागत, लोकांच्या फायद्याचे शोध लागत आहेत. त्याच्यासाठी विज्ञान हे माणसाच्या आयुष्यातली ही न विसरता येण्यासारखी अशी गोष्ट आहे. विज्ञानाकडे मी नेहमीच बघत आलो. मला विज्ञान हा सब्जेक्ट पण होता, मला चांगले मार्क मिळाले. काय आहे विचारा सरांनी विचार. एक नवाकोरा विषय आहे, तर त्याच्यावर तुम्ही कसं पाहता, म्हणजे काम करताना तुमच्या विषय बेसिकली जसं मी मगाशी पण बोललो, विषय नवीन आहे. पण जसं मराठी फिल्म्सना आपण बघतो, मराठी फिल्म्सला ज्या काळामध्ये एक दर्जा होता तो मेंटेन करणं, वेगळे विषय आणून आमच्यासारख्या यंग डिरेक्टर्स किंवा आमच्यापेक्षा सिनियर्स जे आहेत त्यांनी असे विषय आणून जर लोकांपर्यंत पोहोचवलं, अशी कास्ट घेऊन जर पोहोचवलं, तर जो मेसेज आम्हाला द्यायचा आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. बेसिकली आमचा थॉट हाच आहे. पहिली फिल्म असल्यामुळे सुद्धा जर एक सोशल कॉन्ट्रीब्युशन ज्याला आपण म्हणतो, समाजाला जर आपल्याकडनं फायदा होत असेल, कारण इंग्लिशमध्ये एक फ्रेज आहे, सिनेमा इज अ रिफ्लेक्शन ऑफ सोसायटी. जे सोसायटीत घडतं ते आपण सिनेमातलं दाखवतो. पण सिनेमा दाखवून जर सोसायटीत आपण काही घडवू शकतो, त्याच्यापेक्षा बेटर गोष्ट काहीच नाही. माधव सर आणि अशोक सराफांनी मला खूप सपोर्ट दिला. हा मेसेज जो मला डिलिव्हर करायचा आहे तो ह्यांच्या स्टारडम, त्यांच्या ॲक्टिंग याच्यामुळे तो मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचेल अशी मी आशा करतो. ओके, माधव सर, तुला कशी सुचली आणि कशा प्रकारे तू लिहायला लागली? कल्पना आम्हाला अशी सुचली, बेसिकली ही जी गोष्ट झाली आहे ही आमच्या फॅमिलीत घडलेली गोष्ट आहे, सत्य कथेवरती आधारित, इन्स्पायर्ड बाय म्हणू शकतो. पण त्याच्या अवतीभोवती जेव्हा आम्ही ती घटना अनुभवली तेव्हा आम्हाला समजलं जर एका फॅमिलीमध्ये असं होऊ शकतं, तर देशभरामध्ये लाखो किंवा करोडो फॅमिलीज अशा आहेत ज्यांना ह्या गोष्टीची गरज आहे. पण कोणाच्या तरी प्रभावाखाली असून किंवा कोणाची तरी मिसअंडरस्टँडिंग आपल्या मनात धरून आपण ती गोष्ट पुढे घेऊन जातो. तर त्याला कुठेतरी स्टॉप आला पाहिजे. तो जर स्टॉप आला तर असे जे करोडो लोक आहेत, ही फॅक्ट आहे, देशभरात तर करोडोच लोक आहेत ज्या कॉजसाठी आम्ही हे करतोय, त्यांना ह्याच्यातनं मॅक्सिमम लोकांना बेनिफिट मिळेल, नवसंजीवनी ज्याला आपण म्हणतो त्यांना मिळेल. ही फिल्म जर लोकांनी ह्या थॉटनी जर बघितली तर एंटरटेनमेंट तर होणारच. फिल्म इमोशनल आहे, फिल्म एंटरटेनिंग आहे. पण जेव्हा तुम्ही थिएटरच्या बाहेर निघता तेव्हा तुम्ही तो एक मनामध्ये एक तो मेसेज घेऊनच निघाल आणि जे आम्हाला साध्य करायच्या फिल्ममधनं ते तुम्ही डेफिनेटली जाऊन प्रूव्ह करा. साहिल, ओके, माधव सर, तू असं म्हणालास की आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये काही सुवर्ण काळ होता, त्यात अनेक दर्जेदार सिनेमे झाले. तर तुझ्या मते असे कुठले दर्जेदार सिनेमे जे तू पाहिलेस आणि तू आता आग्रहाने नाव घेशील त्या मी सिनेमा? नाव सांगत नसलं तर माझ्यामध्ये आपला डिनर टाईम होऊन जाईल इकडे. पण बेसिकली मी सरांच्याच आधीच्या सिनेमांपासून एक्झाम्पल सांगितलं तर सिंहासन, आपली माणसं, ही जी 80s 90s मधली, कारण मी फिल्म स्टडी करत होतो म्हणून ते मला बघण्याची गरज पडली. वजीर एक होता, पटकन आता थॉट टाकला म्हणून. पण होतं हेच आहे, जेव्हा आपण दर्जेदार किंवा ऑस्कर नॉमिनेटेड फिल्म्स आपण जेव्हा बघतो, ऑस्करचे टर्म्स वेगळे आहेत. ते कल्पना, स्टोरी लाईन ह्यांचे ते नॉर्म्स कम्प्लिटली वेगळे आहेत. पण तुम्हाला जर एक कॉन्टेंट ज्याला आपण म्हणतो की तुमच्या फिल्ममध्ये काय सब्जेक्ट आहे, हा जर सब्जेक्ट तुम्हाला न्यायचा आहे तर कुठलेही लोक कुठल्याही इंडस्ट्रीत बघा, जर तुम्ही सांगितलं की एक मराठी फिल्म बनवतोय किंवा मी मराठी फिल्म बनवली आहे, तर ते हात जोडून, हे माझ्या समोर झालेली गोष्ट आहे. मी एका खूप मोठ्या हिंदी कलाकारांना भेटलो होतो, त्यांना मी हा जो ट्रेलर आपण बघितला तो एक झलक म्हणून दाखवला. तुला मराठी फिल्म म्हणून त्यांनी हात जोडले, तरी त्यांचा किस्सा सांगितला जेव्हा ते यंग होते. आता ते पण 40-1 वर्ष इंडस्ट्रीत आहेत. अशोक सरांना बघून, ह्या भूमिकेत बघून बोलले की त्यांना ही खंत होती की यांच्यातला ॲक्टर सगळ्याच लोकांनी नाही बघितला. जे मी तुम्हाला फिल्मचे नावं सांगितली त्याच्यात त्यांच्यातला ॲक्टर पण दिसतो. कॉमेडी टायमिंग म्हणतात तिथं बादशाह आहेतच, पण ते ॲक्टिंगच्या पर्स्पेक्टिव्हने, जेव्हा आमचं पण डिस्कशन झालं होतं, ॲक्टिंगच्या पर्स्पेक्टिव्हनी जर त्यांना असे फिल्म्स मिळाले तर ते आपल्याला जास्ती फिल्म्समधनं दिसतील. या कारणासाठी ते हल्ली जास्ती फिल्म्स नाही करत आहेत, मोजके करतायत पण चांगले करतात.
निश्चित त्या काळामध्ये मराठी सिनेमांची नावं मराठीतच होती. हो. आज असं बघितलं तर आता तुझ्या सिनेमाचं नाव लाईफलाईन हे थोडंसं Yes. इंग्रजी आहे. तर हा प्रभाव का आणि कशासाठी? तर बेसिकली लोक आपण युजली म्हणतो लाईफलाईन म्हणजे ही जी आपण ह्याला म्हणतो की जीवन रेषा ज्याला आपण म्हणू शकतो, ही एक लाईफलाईन आहे. पण दुसऱ्या साईडला जर तुम्ही बघितलं तर मुंबईची लोकल आहे त्याला सुद्धा मुंबईची लाईफलाईन म्हटलं जातं. ते एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने, तो जो पर्स्पेक्टिव्ह आहे त्याला मराठीमध्ये तसा शब्द नाही. तर जेव्हा तुम्ही ती फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला समजेल मे बी ही या आयुष्य रेषेचं आम्ही बोलत आहोत किंवा आम्ही वेगळ्या कुठल्या तरी लाईफलाईनचं बोलतोय. ती लाईफलाईन आणि काय आमच्या वेळेचा जो जण होता तो वेगळा होता. त्यावेळेला जास्ती कॉमेडीचं जास्त आहे आणि कॉमेडी सक्सेसफुल व्हायची. विचार प्रवर्तक असं काही निघत नव्हतं त्यावेळेला. किंबहुना त्यावेळेच्या ऑडियन्सला सुद्धा त्याची सवय नव्हती त्यावेळेला. आता हळूहळू सवय होते, अजून झालेली नाही पण ती अजून वाढेल निश्चित. असे जर पिक्चर निघाले तर निश्चित वाढेल. म्हणजे पिक्चरकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा वाढेल, त्यांना ते बघण्याची सवय होईल. आणि हे अत्यंत जरुरी आहे की आता लोकांना खरं म्हणजे कॉमेडी ठीक आहे, एंटरटेनमेंट पाहिजेच असते. शेवटी काय कुठलाही जो माणूस बघायला येतो ते 4 वेळा थोडीशी करमणूक व्हावी येतो. कोणी असं येत नाही की बाबा चला तिकडे जाऊन रडा खडखंत करा, पण त्याला विचार कॉमेडीबरोबर विचार करायला पण लावणं हे महत्त्वाचं आहे. आता या फिल्ममध्ये कॉमेडीला तसा वाव नाही आहे कारण सब्जेक्टच मुळात सिरियस आहे. सिरियस आहे आणि लोकांना विचार करायला लावणार आहे. तर तो आमचा हेतू असा आहे की त्याच्यात की लोकांनी याच्यावर विचार करावा. माधव सर लाईनचे प्रश्न आहे. मला तुला तो विचारलेला हां, आहे. हां. ती लाईन जी आहे ना ती एक्सटेंड होण्याची शक्यता आहे. त्यावर ऍक्च्युली तीच गरज आहे आता की ती लाईन एक्सटेंड व्हायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे, पुढे खेचली जायला पाहिजे. दॅट्स वाय ती लाईन